नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, आपणा भिडू बच्चू कडू सत्तेसाठी लाचार, आमदारकीसाठी लाचार. बच्चू भाऊनी शिवसेना एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये विलीन केलेले आहे. बच्चू कडू यांची 2000च्या दशकामध्ये प्रहार संघटना म्हणजे पक्ष त्याचा स्थापन केला. त्याचे 2 आमदार निवडून आले होते आणि महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेसाठी, अपंगासाठी रोजगार निर्माण करणे, त्यांची कामं करणे यासाठी बच्चू कडूच्या संघटनेची स्थापना झाली होती. परंतु आज असं झालं की बच्चू भाऊंची जी संघटना आहे हे केवळ एका आमदारकीसाठी आणि मंत्रिपदासाठी एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये विलीन करावे लागले. म्हणजे दुर्दैव हे की किती लाचारी पत्करावी. लाचार बच्चू भाऊ झाले आमचे. म्हणजे आपणा भिडो बच्चू कडू सत्तेसाठी लाचार असं आता म्हणायला लागले लोक. फार जाम वैतागले ती बच्चू कडूवरती की बाबा बच्चू भाऊनी पक्ष नव्हता बदलायला पाहिजे, आपला पक्ष विलीन नव्हता करायला पाहिजे. तर चला याच संघटनेबाबत आज चर्चा करणार आहोत की बाबा ह्या संघटनेचं स्थापना कधी झाली, कुठल्या बेसवर झाली, किती आमदार निवडून आले, का बच्चू भाऊला असं वाटलं की बाबा चला आता सोडून द्यावं, असं का वाटलं. तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आपणा भिडो बच्चू कडू सत्तेसाठी लाचार झाले आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करून टाकला. म्हणजे स्वतःचं घर सोडून भाड्याच्या घरात राहायला गेले बच्चू भाऊ. आता स्वतःचं घर कुलूप लावलं आणि भाड्याच्या घरात राहायला गेलेत. भाड्याच्या घरात राहायला गेलेत. कधी गांडीवलात भेटल, कधी हाकलून दिलं जाईल कळणार सुद्धा नाही. अशी परिस्थिती बच्चू कडूंची झालेली आहे. बच्चू कडू हे नाव महाराष्ट्राला माहिती आहे, देशाला माहिती आहे की बच्चू कडू एक आक्रमक नेता आहे. बच्चू कडू शेतकऱ्यांसाठी काम करतो, सर्वसामान्यांसाठी काम करतो, अपंगांसाठी काम करतो, सगळ्यासाठी काम करतो. परंतु तेच बच्चू कडू एका आमदारकीसाठी लाचार झाले आणि लाचारी किती असावी ही त्या आमदारकीमुळे दिसली. शेतकरी, बेरोजगार, दिव्यांग, वंचित घटकाच्या हक्कासाठी लढणारं प्रहार पक्ष, सरकारी योजना सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणारं, प्रशासनातल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणार एक व्यक्तिमत्व म्हणजे बच्चू कडू होता. आज ही जी संघटना आहे ही बच्चू कडूंची जो प्रहार पक्ष होता हा प्रहार याच सगळ्या कामासाठी तो पक्ष उभा केला गेला होता. हीच सगळी कामं करायची होती त्यांना. 2000 साली या संघटनेची स्थापना झाली, पक्षाची स्थापना झाली. आक्रमक आंदोलनाची शैली, रस्त्यावर उतरून जनतेचे प्रश्न मांडणे अशी खास ओळख या प्रहार पक्षाची होती. स्थानिक मुद्द्यांवरती फोकस करणे म्हणजे विदर्भ आणि ग्रामीण भागात विशेष प्रभाव होता या पक्षाचा. दिव्यांगांच्या हक्कासाठी काम करणारा नेता म्हणून बच्चू कडू यांच्याकडे बघितलं जात होतं. प्रहार जनशक्ती पक्ष हा छोटा पण प्रभाव पक्ष असलेला होता. महाराष्ट्रात विधानसभेमध्ये निवडणुकीत अनेक जागांवरती उमेदवार उभे केले होते. बच्चू कडू स्वतः अचलपूर मतदारसंघातून निवडून आले अमरावतीच्या, आणि त्यांचे 2 आमदार निवडून पण आले होते. आता त्यांचे जे मुख्य कामकाज काय होतं, शेतकऱ्यांची कर्जमाफी, बेरोजगारी, दिव्यांगांना आर्थिक मदत, नोकऱ्या, शिक्षण, आरोग्य सुविधा अशा सुधारणा असे बच्चू कडूंचे विषय होते. अनेक वेळा त्यांनी आंदोलनं केली, प्रहार संघटनेच्या माध्यमातून राजकीय आपली वाटचाल सुरू केली, अनेक वेळा आमदार झाले. सुरुवातीला ते शिवसेना उद्धव ठाकरेंसोबत होते, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत होते. उद्धव ठाकरेंनी त्यांना राज्यमंत्री केलं होतं 2019 मध्ये. राज्यमंत्री असताना ते एकनाथ शिंदेसोबत पळून गेले होते. आता एकनाथ शिंदेसोबत पळून गेले, पुन्हा माघारी आले. त्यांना वाटलं की आता आपल्याला कॅबिनेट मंत्री करतील, परंतु भारतीय जनता पक्षाच्या दणक्यामुळं त्यांना कॅबिनेट केलं नाही, तर उलट त्यांची आमदारकी सुद्धा घालवली भाजपनं. त्यांचा दुसरा एक आमदार होता तो सुद्धा पाडला, भारतीय जनता पक्षामध्ये घेतला. म्हणजे बच्चू कडूंचं एवढं वाठोळ
भारतीय जनता पक्षाने केलं आणि बच्चू कडूंनी सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या विरोधात भले मोठं असं आंदोलन उभं केलं होतं. आपण पाहिलं की गेल्या वर्षभरापूर्वी जे आंदोलन झालं नागपूरला मोठ्याच्या मोठं मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर झालं होतं, 20-25 हजार लोक त्या आंदोलनामध्ये होते. बच्चू भाऊंना चर्चेसाठी मुंबईला बोलवलं. बच्चू भाऊ विमानाने चर्चेला गेले आणि माघारी आले आणि आंदोलन संपलं म्हणून सांगितलं. तर त्याचं कारण सुद्धा तसंच होतं मित्रांनो. त्याचं कारण असं झालं की बच्चू भाऊंना आमदारकी ठरली होती, विधान परिषद ठरली होती, म्हणून ते आंदोलन मागे घेतलं गेलं होतं. आता जे कार्यकर्ते होते बच्चू भाऊंना जे मानणारे, बच्चू कडूंना जे मानणारे, ह्यांचा मात्र तिळपापड झालाय की बघा आम्ही एवढे दिवस पळून पळून काम केलं आणि आज बच्चू कडू आम्हाला सोडून गेले. अक्षरशः तिळपापड झाला कार्यकर्त्याचा. म्हणजे कार्यकर्त्यांनी ध्यानात आणलं पाहिजे की आपण कोणाचं चित्र आपल्या छाताडावरती कोरतो, त्या नेत्याची लायकी किती, तो नेता कसा कसा पळपुट असतो, इकडे जातो तिकडे जातो, म्हणजे कसा सत्तेसाठी लाचार आहे. म्हणजे सगळे नेते सारखेच आहेत, ते काँग्रेसचे असू द्या, भाजपचे असू द्या, शिवसेनेचे असू, कुठल्या पक्षाचे असू द्या, जो राजकारणामध्ये आहे तो सत्तेसाठी लाचार आहे. हेच या गोष्टीमधून आपल्याला दिसतं मित्रांनो. म्हणजे सत्ता एवढी प्यारी झालेली आहे, सत्ता एवढी जिव्हारीची झालेली आहे की सत्तेशिवाय हे लोक राहू शकत नाही, सत्तेशिवाय जगू शकत नाहीत, अशी सध्याची परिस्थिती आहे. बच्चू कडू यांच्यामुळं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला विदर्भामध्ये मोठं स्थान मिळू शकतं. म्हणजे अमरावती, नागपूर हा जो पट्टा आहे इकडं शिवसेना वाढू शकते झपाट्याने. आता बच्चू कडू यांना भाजपमध्ये घेण्यास नकार होता, शिवसेनेमध्ये सुद्धा एकनाथ शिंदेंनी घेण्यास नकार होता, भाजपचा प्रखर विरोध होता की ह्याला घेऊ नका, परंतु घेतलं गेलं. बघा जे महायुती आहे याच्यात जो भारतीय जनता पक्ष आहे, भारतीय जनता पक्षाच्या मनानं सगळं चालतं. परंतु आता असं झालं आहे की जलील सिद्दीकी यांना जे विधान परिषदेवरती घेतलं गेलेलं आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून, तसंच बच्चू कडू यांना जे घेतलं गेलेलं आहे, हा भारतीय जनता पक्षासाठी धोक्याची घंटा आहे. बच्चू कडू महाराष्ट्रभर फिरून भाजपच्या विरोधामध्ये प्रचार करणारा माणूस आहे, स्टार प्रचारक म्हणून, आणि याचा भारतीय जनता पक्षाला जोरदार फटका बसू शकतो. आणि अशीच काय कारणं आहेत की भाजप त्याच्यामुळं व्यतीत होऊ शकतं. आता ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या भाजपसाठी डोकोदुखी ठरलेल्या आहेत. परंतु एकनाथ शिंदेंनी मात्र मास्टर स्ट्रोक मारला की बच्चू कडूंनाच आपल्या पक्षामध्ये घेतलं आणि त्यांचा पक्षच विलीन करून टाकला शिवसेनेमध्ये. आता बच्चू कडू शिवसेनेमध्ये गेल्यामुळे शिवसेनेचं सुद्धा थोडंफार पारडं जड झालेलं आहे एकनाथ शिंदेचं. म्हणजे एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये काटेकी टक्कर आहे की शिवसेना वाढू द्यायची ना, हे देवेंद्र फडणवीसांनी ठरवलंय, तर भाजपला कमी करायचं हे एकनाथ शिंदेनी ठरवलंय, शिवसेना वाढवायची हे एकनाथ शिंदेनं ठरवलंय. परंतु एकनाथ शिंदेना अजून माहिती नाही की देवा भाऊ असं एक रसायन आहे की एकनाथ शिंदेचा नेस्तानाबूतच करून टाकल, एकनाथ शिंदेना संपूनच टाकल, असं देवेंद्र फडणवीस एक रसायन. एवढा मोठा उद्धव ठाकरे शिवसेना संपवली, शरद पवारांची राष्ट्रवादी संपवली, मग एकनाथ शिंदे काय मोठे आहे. म्हणजे अशा पद्धतीचं देवेंद्र फडणवीसांचं जे राजकारण आहे ते घातक आहे. आणि एकनाथ शिंदेंनी जरी बच्चू कडू यांना जरी पक्षामध्ये स्थान दिलेलं असलं, विधान परिषद दिलेली असली, आता मंत्रिमंडळात जो फेरबदल होणार आहे याच्यामध्ये जरी मंत्री म्हणून घेतलं गेलं तरी सुद्धा भारतीय जनता पक्ष मोठा काहीतरी कारनामा करील आणि बच्चू कडूला त्याच्यामध्ये अडकून टाकेल भ्रष्टाचारामध्ये, किंवा खुद एकनाथ शिंदेलाच कशात तरी अडकवतील. असंच काळबेर हे देवेंद्र फडणवीसांचं दिसतंय. आता बच्चू कडू चे जे विचार होते, पक्ष होता, तो कोणत्या विचारावरती चालणारा पक्ष होता, हा बाजू वेगळी राहिली. आता शिवसेनेमध्ये प्रवेश केला म्हणजे हिंदुत्ववादाचा अजेंडा घेऊन बच्चू कडूला चालावा लागणार आहे. म्हणजे आता असं होऊ नये बच्चू कडूचं तेलही गेलं तुपही गेलं. भारतीय जनता पक्षानं विरोध करून मंत्रिमंडळात मिळू देऊ नये, मग भागलं. अशा गोष्टी काय होऊ नयेत. तर बघा बच्चू भाऊ यांनी प्रवेश तर केलेला आहे. आता पुढे बघू नेमकं बच्चू भाऊला मंत्रिमंडळ मिळतंय का नाही मिळत. परंतु आपणा भिडू बच्चू कडू
सत्तेसाठी लाचार हे मात्र तेवढंच खरं आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.